मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरावली म्हणून त्यांची यात्रा सुरू केली. मुंबईच्या दिशेने जणू कूचच त्यांनी सुरू केली आहे मराठ्यांनी. आता मराठे मुंबईतनं आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत किंवा मराठा लोकांनी मुंबई सोडायचीच नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत. दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये चित्रा वाघ आणि मनोज जरांगे पाटील यांची शाब्दिक चकमक झाली. चित्रा वाघ यांना मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं की तू शांत बस. तू जर शांत बसली नाही, मराठ्यांविरुद्ध जर बोलत असली, आरक्षणाविरोधात जर बोलत असेल तर तुझं सगळं गबाळ उचकवून टाकेल. म्हणजे ज्या काही गोष्टी चित्रा वाघ यांच्या असतील, सस्पेन्स गोष्टी असतील, काही गोष्टी असतील, आता सगळ्यांना बहुतेक गोष्टी जग जाहीर असतात, तर त्या सगळ्या गोष्टी परत एकदा मी मीडिया समोर येईन आणि जग जाहीर करेन. यावर चित्रा वाघ यांचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. चित्रा वाघ म्हटल्या की मी पण चित्रा वाघ आहे, ओके, आणि वाघ कोणाला घाबरत नाही. तुला काय उचकायचं ते उचकाव भाऊ, मी काही घाबरत नाही कोणाला. अशा पद्धतीने सध्या महाराष्ट्रामध्ये हे शाब्दिक चकमक, एका प्रकारे जी काही भाषा वापरली जाते ती थोडीशी चुकीची आहे. आणि यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनी तरी सौम्यपणे उत्तर देणं गरजेचं होतं. पण सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने, आता मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मुद्दा एवढा चिघडला आहे की ते डेली ते विचारात असतात, त्या गोष्टींमध्ये असतात, आणि जर त्यांना कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांचा तोल जातो, आणि तो तोल गेला त्यांचा. आणि म्हणून त्यांनी चित्रा वाघ यांना अशा प्रकारे सुनावलं की तुमचं सगळं काही जे काही गबाळ आहे ते गबाळ उचकवेन, राजकीय गबाळ उचकवेन. त्यावर चित्रा वाघ यांचं उत्तर आपण ऐकलंच आहे. सो आजकाल या अशा गोष्टी चालू आहेत. या गोष्टी म्हणजे महाराष्ट्राची आपली जी काही संस्कृती आहे ती संस्कृती कुठेतरी मागे पडते, आणि या संस्कृती मागे पडत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार सगळ्याच लोकांनी घेणं गरजेचं आहे. आपण कुठल्या पर्टिक्युलर पक्षाविषयी किंवा कुणाची बाजू मांडत नाही, पण ज्या पद्धतीने भाषा वापरण्यात येते ती भाषा अतिशय चुकीची आहे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.